आज मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय आमदार श्री प्रकाशजी आंबेडकर पाटील या ठिकाणी आज आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा विषयाचा उलगडा झाला आणि परभणी जिल्ह्यामध्ये 50 मंडळामध्ये 52 पैकी अतिवृष्टी जास्तीची झाल्याचा त्याच्याकडे नमूद होतं. पण आम्ही जेव्हा विचारलं किंवा 2 मंडळं अशी कोणती ज्या 2 मंडळामध्ये अतिवृष्टी कमी झाली आहे, तर ते महातपुरी आणि जिंतूर तालुक्यातलं एक मंडळ काही दाखवलं. पण ते दोन्ही मंडळात आम्हाला सांगितलं की बा सगळे 52 मंडळं हे अतिवृष्टी बाधित म्हणून तुम्ही गृहीत धरा. छोट्या छोट्या कारणासाठी इकडे तिकडे करायचं. आम्ही दुसरी मागणी केली की बाबा ज्या पंजाबनं 50,000 रुपये हेक्टरी दिलेत त्या धर्तीवर आपल्या राज्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना तशी मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याला त्या शेताचं पुनर्वसन करता यावं. आता खरीप गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या रबीची पेरणीची तयारी करायची आहे. आता शेतातलं पाणी कधी ओसरतंय, कधी जमिनी हलक्या होतील आणि कधी त्यानंतर त्या ठिकाणी मशागत करील शेतकरी. रबीची पेरणी जर वेळेवर होऊन गेली नाही तर पुन्हा त्याच्यात भरणं शक्य नाही. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याला दिलासा मिळणं गरजेचं आहे. अनेक प्रकारचं नुकसान यामध्ये झालेलं आहे. जसं बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कोणाचं घराचं झालं, कोणाच्या आजही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आम्ही काल बघितलं थार गीर ह्या गावामध्ये जसं अख्खे ऊस पाण्याखाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आज कल्पना करू शकणार नाही एवढा बेचैन आहे. आणि म्हणून शासनानं एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवावेत आणि या ठिकाणी एक माणुसकीचा भाग म्हणून आज शेतकऱ्याची दयनीय अवस्था बघून शेतकऱ्यांनी भूमिका घ्यावी, जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला द्यावी, अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी या निमित्ताने केली आहे. बाकी याच्यापेक्षा वेगळा काही विषय अनेक महसूल मंडळ आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामध्ये पाथरी पण आहे. तर त्या तिकडे हे दौरे झालेले नाही आहेत किंवा मंत्री महोदय आलेले आहेत. आज आम्ही सगळं त्यांच्या निदर्शनात आल्यानं त्यांनी सरळ सांगितलं की 52 पैकी 50 दुष्काळामध्ये दाखवते. पण मंत्री महोदयाने स्पष्ट सांगितलं की 52ला 52 मंडळं त्यामध्ये अतिवृष्टीत घ्यायचे आदेश दिले. संदर्भात शासन स्पष्ट काही भूमिका घेत नाही. आपल्या इथली जिल्ह्याचा पालक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातले 52च्या 52 मंडळं दुष्काळात घ्या म्हणून सांगितले. आता राज्यामधली काय भूमिका घेते सरकार, आपण वेट अँड वॉचमध्ये आहोत. पण महाराष्ट्रामध्ये सरसकट दुष्काळ द्यावा अशी मुख्य मागणी आमची असणार आहे. कारण काळाची गरज आहे. अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे. जसं 21मध्ये उद्धव साहेबांनी ती पूर्ण राज्याला दुष्काळ म्हणून दिले होता, तशाच धर्तीवर या ठिकाणी आज झालेल्या परिस्थिती कुठं थोडा बहुत कमी झाला असं. पण अतिवृष्टी ही महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे, देशातच झाली आहे. पण महाराष्ट्रात विशेषतः जास्तीची झाली आहे. त्यात मराठवाडा जास्तीचा झाला आहे. अशा परिस्थितीत आपण सरकारनं या ठिकाणी ती भूमिका घ्यावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही एक मुख्य मागणी आमची या ठिकाणी. विरोधकांना डावललं जाते आणि फक्त प्रशासन सत्ताधाऱ्यांचंच आहे का? आता मी तुमच्या समोरच मांडले की मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये येतात आणि त्या दौऱ्याचं आम्हाला प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण मिळायला पाहिजे, ते आम्हाला देत नाही. म्हणजे हे शासनाचे आदेश होते का प्रशासनाची चूक होती, ही मी मिटिंगमध्ये मांडली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मान्य केले किंवा पुढच्या वेळेस देऊ. म्हणजे आज तुम्ही चूक केली आहे ही त्यांनी कबूल केली आहे. पण असं होता कामा नये. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या तुमच्यासमोर मांडायचा आम्हालाही अधिकार आहे आणि आम्हाला विरोधकाला त्यापासून बाजूला ठेवायचा एक षडयंत्र आहे का काय, असं मला या निमित्तानं वाटतं. मला या शासनाचा निधी जो आहे तो हेक्टरी 8,500 रुपये देणार. केंद्र सरकारकडे तुम्ही काही मागणी करणार आहात का, वाढीव निधी द्या म्हणून? केंद्र सरकारकडे मागणी आम्ही अशा प्रकारची करणार आहे की एनडीआरएफच्या, जसं आता केंद्र सरकारनं बघितलंय आपण की काश्मीरमध्ये तुम्ही 70-30चा कायदा बदललाय, 3 तलाकचा कायदा आणलाय, त्यानंतर तुम्हाला एक आत्ताचा नवीन महिलांना विधेयक आरक्षणाचा विषय आणलाय. असे महत्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्हाला असं वाटते. तर मग आता मला म्हणायचं की एनडीआरएफचा हा निकष खूप जुना आहे आणि शेतकऱ्याची तुम्ही त्याच काळातल्या प्रमाणे आजही करता का? त्यावेळेस मजुरी काय होती, आज मजुरी काय आहे, आज शेताच्या भावात पिकाचे भाव काय आहेत, बियाण्याचे भाव काय, खताचे भाव काय, फवारण्या काय, या सगळ्या लक्षात घेता एनडीआरएफचे निकष हे चुकीचे आहेत. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून आजच्या बाजारभावाप्रमाणे मालाला तर भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या, पण त्याच्या कष्टकऱ्याच्या तरी रोजगाराला भाव मिळाला पाहिजे. म्हणून जसं पंजाबनं 50,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी त्या दुष्काळातल्या लोकांना दिलेत, त्या धर्तीवर आपल्याकडे सुद्धा त्या पुढे जाऊन दिले पाहिजेत. मी या मताचा आहे. 50 तर सोडा, कारण एनडीआरएफचे निकष बदला हे आमची भूमिका केंद्राच्या आता राज्यामध्ये सेशनमध्ये उद्याच्या दिल्लीच्या आम्ही मांडणार आहेत. याच्यात काही दुमत नाही. सीएम रिलीफ फंड सध्या सुरू झालंय. पीएम रिलीफ फंड मधून काही भेटेल का? कारण सीएम रिलीफ फंड जे आहे त्याच्यामध्ये त्याचं जास्त मोठ्या प्रमाणात प्रमोशन होत आहे. आता सीएम फंड त्यांनी सुरू केला असेल रिलीफचा, तर केंद्र सरकारमध्ये आम्ही पीएम केअर फंडमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काही मागणी करायचा प्रस्ताव ठेवू.
काही ट्रिगर बंद केलेले आहेत, ते ट्रिगर सुद्धा चालू करायचे आदेश दिले पाहिजेत. कारण काही ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित अंदाज येणार नाही. मग ते जर बंद असतील तर तुम्ही कोणत्या बेसवर दुष्काळ ठरवणार आहेत, अतिवृष्टी ठरवणार आहेत. त्यामुळे ते सुद्धा ट्रिगर सुद्धा चालू झाले पाहिजेत. पैशाची काही कमी नाहीये, शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पोहोचतील. परंतु हे सीएम रिलीफ फंड जे समोर शासनातर्फे प्रमोट केलं जातं त्याचं काय कारण आहे? आता बघा, आपण वाट बघणं काळाची गरज आहे. आज आपण त्यांनी ज्या आश्वासनं दिली आहेत की आम्ही अशा पद्धतीची मदत देणार आहोत, आपण वाट करायला हरकत नाही. बघू 15 दिवस, महिना, दिवाळीपूर्वी पैसे सगळे शेतकऱ्याच्या खात्यात पडणार आहेत. किती पडणार आहेत हे सांगितलं नाही, पण पडणार आहेत. किती पडतात बघू आपण, नंतर आपण आपली भूमिका ठरवू काय करायचं. शेवटी जनतेच्या हितासाठी आज शेतकरी इतक्या वाईट परिस्थितीत आहे की त्याची आपण कल्पना करू शकणार नाही. कारण आपण सगळे फिरलोय, तुम्ही फिरलात, तुम्ही बघितले सगळे शेतकऱ्याची काय अवस्था आहे. त्या अनुषंगानं सन्मानजनक शासनानं पैसे दिले असतात तर शासनाचं वेलकम करू. आणि जर चुकीच्या पद्धतीने पैसे देत असतील, 8,000, 10,000, 12,000 रुपये जर तुम्ही हेक्टरी जर तुम्ही एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे देताल तर आम्ही त्याचा विरोध करून रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू. राज्य सरकारकडून शब्दांचा खेळ चालू आहे असं वाटत नाही. एनडीआरएफच्या निकषानुसार हे फक्त बोललं जातं. पंजाब एकीकडे 20,000 रुपये हेक्टरी देते आणि इथं हेक्टरवर वाढ करून बसलेले ते. तेच आम्ही मागणी केली की 50,000 रुपये हेक्टरी पंजाब देते आणि आमचं सरकार म्हणते की आम्ही 8,500 देऊ आणि 2 हेक्टरचेच देऊ. निकष पहिले 3 हेक्टरचे. 3 हेक्टरच्या निकषाप्रमाणेच पैसे भेटले पाहिजेत आणि हेक्टरी 50,000च्या वरी काय देतात ते सांगा. कारण पंजाबपेक्षा प्रगतशील राज्य आमचं आहे. पंजाबपेक्षा चांगलं उत्पादन महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या तुलनेने त्या नुकसानीची तुलना करा आणि 50,000च्या पेक्षा जास्तीची मदत या राज्य सरकारनं द्यावी अशी आमची मुख्य मागणी असते. लातूरमध्ये काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीस कारवाई चुकीचं आहे. मी त्या घटनेचा निषेध करीन. आणखी मी झाली का नाही हे मला माहित नाही. पण जर एखादा शेतकरी भावनाविवश होऊन ज्याचं जळते त्यालाच कळतं, ज्याचं खरोखर नुकसान झालंय आणि त्याच्या यातना जर ते मांडताना एखाद्या देशामध्ये एखाद्या आवेशामध्ये येऊन मांडला असेल आणि त्याचं जर ऑथराईज घेऊन जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करायची भूमिका प्रशासन घेत असेल तर त्या घटनेचा आम्ही निषेध करू आणि सरकारला त्या ठिकाणी जाब विचारू. कारण शेतकरी हा कोणा जातीचा नाही, कोणा पंथाचा नाही, कोणा धर्माचा नाही. सगळ्याच पंथाचे धर्माचे लोक शेतकरी आहेत आणि शेतकरी ही एक जात वेगळी आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं हे सगळ्या लोकप्रतिनिधीचं, समाजातल्या सगळ्या घटकांचं काम आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि शेतकऱ्याच्या पाठीशी अशा परिस्थितीत खंबीरपणानं उभं टाकणं आमचं सगळ्याचं कर्तव्य आहे.